काम करताय तुम्ही, काय सांगाल? लवकरच बीड फाईल्स नावाचा चित्रपट येतोय. त्या चित्रपटाचे निर्माते डॉक्टर शशिकांत डोईफोडे आहेत, दिग्दर्शक गणेश शिंदे आहेत, जे वास्तववादी विषयांवर चित्रपट करत असतात. बीडमध्ये जेव्हा संतोष देशमुखांची हत्या झाली आणि त्यानंतर वाल्मिक कराड आणि त्या टोळीला कशा पद्धतीने अटक करण्यात आली, वेगवेगळ्या टोळ्या ज्या गुन्हेगारांच्या आहेत त्या तिथं कशा कार्यरत होत्या, अनेक गुन्हे कसे दाबले गेले, अनेक मर्डर जे आहेत ते होऊन सुद्धा पोलीस स्टेशनला कसे गुन्हे दाखल झाले नाहीत, किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परळी तालुक्यातल्या किंवा वेगवेगळ्या ज्या आहेत बीड जिल्ह्यातल्या समोर आल्या. आणि त्यानंतर आपण बघितलं असेल की बीड जिल्ह्याचं नाव जे आहे ते महाराष्ट्रामध्ये की हा गुन्हेगारांचा जिल्हा आहे, किंवा त्याच्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी सहभागी होते. त्यामध्ये मी आवाज उठवलेला होता. वाल्मिक कराड जिथे फरार असताना लपला होता तेही लोकेशन मी त्यावेळेला सांगितलं होतं. आणि तो आवाज उठवताना एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून ही सगळी वास्तववादी किंवा परिस्थिती मी मांडलेली होती. आणि ती जेव्हा टीव्हीवर किंवा बातम्यांमध्ये या दोघांनी बघितली तेव्हा बीड फाईल्स हा चित्रपट आता जेव्हा येतोय तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जे तिथं आवाज उठवला, ज्या पद्धतीचे स्टेटमेंट दिले, ज्या पद्धतीचं पोलिसांच्या बाबतीतली वक्तव्य आली, किंवा ज्या पद्धतीनं ते प्रकरण तुम्ही हाताळलं, तर ते पडद्यावर तुम्ही तो रोल करावा अशी आमची इच्छा आहे. आणि कुणाला नाही आवडणार. मी जो आवाज एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून उठवलेला आहे, तो जर रुपेरी पडद्यावर एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून तो जर आवाज अजून लोकांपर्यंत पोहोचणार असेल तर निश्चितच ती आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे मी त्या रोलला हो म्हणाले. आणि तो रोल तेव्हा मीडियामध्ये घेतलेल्या भूमिका, तेच स्टेटमेंट माझे चित्रपटात येणार आहेत, याचा आनंद खूप जास्त आहे. अभिनेत्री म्हणून प्रवास सुरू होतोय का यातून? बिग बॉस मध्ये होते, त्याच्यानंतर अनेक लोक कलाकार म्हणून माझ्याकडे बघतात. खरं तर मी सामाजिक कार्यकर्ती आहे आणि मी त्यावरच काम करत असते. पण कला क्षेत्रामध्ये निश्चितच आपण जेव्हा काही वेगवेगळ्या भूमिका आयुष्यामध्ये करत असतो तर एक कलाकार म्हणून किंवा एक अभिनेत्री म्हणून, सामाजिक कार्यकर्ती ते अभिनेत्री असा जर प्रवास होत असेल तर निश्चितच त्याचं स्वागत आहे.